उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट। अमरावतीत सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अमरावतीत 46.6, नंदुरबारमध्ये 42, चंद्रपुरात 45 तर जळगावात 44 अंश तापमान नोंदवलं गेले। सातारा जिल्हा अक्षरशः उन्हानं होरपळून निघतोय। माणखटावमध्ये तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहायला मिळत आहे। मी सध्या खटाव तालुक्यामध्ये आहे आणि खटाव तालुक्यातील पुसेगाव परिसरात जर पाहिलं तर मान आणि खटाव तालुक्यामध्ये जवळपास 42 अंश सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद जी आहे ती सध्या झालेली आहे। आणि आता जर पाहिलं तर या पुसेगावच्या मुख्य चौकात सध्या वाहनांची ही वर्दळ पाहत आहात। मात्र या ठिकाणचा पारा वाढल्यामुळं काही प्रमाणात ही वर्दळ देखील कमी झालेली सध्या पाहायला मिळत आहे। कामाव्यतिरिक्त दुपारच्या सुमारास बाहेर पडू नका असं देखील आवाहन केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। सान पनवेल महामार्गावर तरुणाला उष्णतेमुळे भोवळ आलेली आहे। तरुण उष्णतेमुळे फुटपाथवर कोसळला। या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले। स्थानिक नागरिक वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले गेले। खारघर पोलीस स्टेशनच्या पुढे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली। नंदुरबारमध्ये उष्णतेने कहर केलाय। जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशावर गेलाय। कडक उन्हामुळे रस्त्यांवर अगदी शुकशुकाट पाहायला मिळतोय। नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलंय।